एकंदरीत काय सांगाल? तुम्ही शेततळ्यातलं होतं नव्हतं पाणी उपसलं, विहिरीतलं पाणी उपसलं. आता पाण्याची खूप टंचाई झाली आणि तुमच्या मिरची लागत टायमाला आणि पाणी संपलं. तर त्याच्यासाठी पाणी व्यवस्थापनासाठी काय पर्याय आता? आता सध्या इकडं खालच्या विहिरीला पाणी आहे. त्यामुळं तिकडून टँकरनं वगैरे आणणं चालू आहे पाणी. आणि त्याच्यानंतर थोडंफार असं पाणी कमी दिल्यामुळं समजा मिरची पण अशी खूप म्हणजे खराब होते, कोकडा पडतोय. हे आता ह्या गोष्टी खूप अवघड झाल्या आमच्या शेतकऱ्यासाठी. निश्चितच किती एकरवरती मिरची आपली? माझी आता मी 5 एकर मिरची लावलेली आहे. पण आता जी छोटी मिरची लावलेली ती थोडी अशी कमी पाणी दिलं तरी तिला चालतं. पण आता हे मोठं 2 साईडला लावले असल्यामुळे याला खूप हे असं वाळून गेल्यासारखं वाटतंय. तर एकंदरीत दिवसाला किती टँकर लागतात? दिवसाला आता मी कमीत कमी 8 टँकर आणतोय जेमतेम. 8 टँकर. आणि उत्पादन किती निघलं? उत्पादन अजून कुठे आहे? आणखी तर चालू व्हायचंय. तर त्याच्या अगोदरच समजा मिरची वाकडी व्हायला लागली आणि त्याच्यानंतर अशी बारीक मिरची पडणार. ह्या खूप गोष्टी सहन कराव्या लागणार आहेत निश्चित पावसामुळं. निश्चितच आता मिरचीचा काही तोडा वगैरे निघाला? आता नेमकंच जस्ट फक्त हाताळणी केली. थोड्याफार एक 5-50 किलो निघाले समजा. आणि टँकरचा खर्च किती आहे? टँकरचा एकंदरीत ट्रॅक्टरचा वगैरे ₹1,500 खर्च येतो समजा 1,500 शेतकऱ्यांना रुपये पर टँकर. पर टँकर. आणि राहिला विषय आता आतापर्यंत जर पाऊस पडला असता, तर आज मी ह्या एवढ्या अर्धा एकरच्या प्लॉटमध्ये जवळपास नाही म्हणलं तर 20-25 क्विंटल मिरची काढली असती. पण आता पावसामुळं काहीच नाही समजा.